या ठिकाणी एक 7 वर्षापूर्वी पाय घसरून पडलो होतो मी आणि थोडस रक्त आलं होतं, पण नॉर्मल ते काय असेल म्हणून मी ते सोडून दिलं. त्यानंतर हळूहळू ते दात हलू लागले आणि पुढचा एक दात जो आहे तो पूर्णपणे अखंडच निघाला. मग आता अखंड निघाल्यामुळं काय केलं, ते कॅप टाकून घेतले तिथूनच एका, आणि ते या मागच्या महिन्यामध्ये ते कॅप सगळं दुसरा दात पण निघाला, पूर्ण दात हे झाला. दात हे आमचं भांडवली शिक्षक असल्या कारणाने या ठिकाणी दाताशिवाय आमचं काही चालत नाही, आणि त्यामुळं काही करून आपल्याला हे दात पूर्णपणे बसवून घ्यावे लागते. आणि परमनंट दात असा असणं सांगलीतून सांगली, मिरज आणि कोल्हापूर या 3 ठिकाणी जेवढे डेंटिस्ट आहेत त्या सगळ्यांचं ओपिनियन घेतलं. ओपिनियन घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरांनी सांगितलं की कमीत कमी दात सगळे काढून घ्यायला आणि जखम भरून यायला 3 ते 3.5 महिन्याची प्रोसेस आहे. त्यानंतर आपल्याला इम्प्लांट टाकावे लागते, आणि इम्प्लांट टाकल्यानंतर पुन्हा 1 महिनाभर थांबून त्यानंतर आपल्याला दात फिक्स करावे लागतात. अशा प्रकारे ही 6 महिन्याची प्रोसेस आहे, आणि 6 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे संपूर्ण काम करायचं आहे. आता 6 महिने थांबायला मला वेळ नाही, रिटायरमेंट 31 मेला आहे, आणि त्यामुळं दातच नसतील तर आपण बोलणार काय विद्यार्थ्यांच्या पुढे काय असेल ते थोडस. मी या ठिकाणी आपल्याला संपर्क साधला, संपर्क साधल्यानंतर मी तेव्हाही विचारलं होतं की इज इट पॉसिबल इन 10 days. तेव्हा मला सांगितलं की हो, 3 ते 10 दिवसाचा कोर्स आहे, 10 दिवसामध्ये तुमचं पूर्णपणे रिकवर होऊन जाईल. आणि त्यामुळे मी घरी मिसेसला सांगितलं की असं असं आपल्याला या ठिकाणी आहे. पण बऱ्याच जणांनी सांगितलं की बघा, खात्री करा, इकडे तिकडे तुम्हाला ते. मग ठीक आहे म्हणलं, बघूया आपण. आणि सांगलीतून प्रत्येक ठिकाणी मी ज्या ठिकाणी एवढे मोठमोठे डॉक्टर सर्जन होते त्यांना विचारलं की आपल्याला, मी तुमच्या बेसवरती मी त्यांना विचारत होतो की आपल्याला कमी वेळेमध्ये हे करता येईल का. ते म्हटलं शक्यच नाही. शक्यच नाही म्हटलं, ठीक आहे म्हटलं, शक्य नाही तर बघू आपण. आणि मग मी या ठिकाणी अपॉइंटमेंट कन्फर्म केल्यानंतर ज्या दिवशी 17 तारखेला गाडीत बसलो, 18 तारखेला डॉक्टरांनी म्हटलं की आजची आज आपल्याला ट्रीटमेंट चालू करायचं का कन्सल्टिंग करायचं. नाही म्हटलं, ट्रीटमेंट डायरेक्टच आपण करूया. आणि जेव्हा या ठिकाणी आलं, ते आल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी की अत्यंत चांगल्या प्रकारे माझं या ठिकाणी दात काढण्यापासून ते इम्प्लांट या ठिकाणी फिक्स करण्यापर्यंत हे सगळं पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मला त्रास झाला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अजून ज्या डॉक्टरांचा मी सल्ला घेतला होता की त्यांनी जी का मनामध्ये भीती निर्माण केली होती की जखम होईल, तोंड सुजेल, बोलता येणार नाही, पुन्हा ते त्रास होईल, असं होईल, तसं होईल, करता येईल. पण इथं आल्यानंतर या 6 दिवसामध्ये मला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणाव जो सोडाच, पण अंतर्गत शारीरिक कुठलाही त्रास झाला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आज शुअरली की या ठिकाणी आय थँक टू बोथ ऑफ यू, बिकॉज खरोखरच या ठिकाणी मला जे मानसिक आनंद मिळाला हा अद्वितीय आणि स्वर्गीय सुखाचा आनंद मिळालेला आहे. कारण आफ्टर रिटायरमेंटच्या नंतरचं जे लाईफ आहे ते दात गमवून या ठिकाणी जो आनंद घ्यायचा होता तो दात मिळवून मला हा आनंद प्राप्त होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या सर्व टीमला या ठिकाणी धन्यवाद देतोय. या ठिकाणी आपली सेवा, आणि सगळ्यात महत्वाचं की आपण आणि आपले सर्व स्टाफ की आलेल्या सर्व पेशंटची जे काय काळजी घेतात, त्यांचे जे सौंदर्यपूर्ण जे त्यांच्याशी वागतात, त्यांच्याशी बोलता, आणि हेच सगळ्यात महत्वाचं म्हणून. पैसा येतो जातो त्याचं काय नाही, पण माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण करणं ही सगळ्यात मोठी आपली मिळकत आहे. आणि हे तुम्ही जपलेत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतोय. येणाऱ्या उर्वरित काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्य लाभू दे, चांगल्या प्रकारचं सुख संपत्ती लाभू दे, असेच उत्तरोत्तर आपल्याला खूप मोठे नाव लौकिक होऊ दे, अशा प्रकारची मी सदिच्छा देतोय. खूप छान, पुन्हा एकदा अभिनंदन आपल्याला करतोय. धन्यवाद. नको, नाही बोलते, नाही नाही, उलट खूप त्रास होत होता त्यांना दातांचा. जेवताना अक्षरशः हे करत होते, डोळ्यात पाणी यायचं त्यांच्या, म्हणजे ते जेवताना दुखायचं ना दात तेव्हा. मग ते आता खूप छान झालं, तुम्ही खूप छान केलं, दात बसवले नवीन सगळे, आणि आता त्यांना जेवायला वगैरे व्यवस्थित येईल ना.
कारण ते दात हे झाल्यामुळं त्यांना जेवायला व्यवस्थित येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या पोटाची तक्रार पण व्हायची, पोट घ्यास धरायचं सारखं असं. ते दातामुळं हे मधले दात तर हालतच होते ना, आणि हे कडचे पण, त्यामुळे त्यांना जेवताना खूप त्रास व्हायचा. एका महिन्यामध्ये पूर्णपणे 15 दिवस टोटली पाणी देखील घेऊ वाटत घेऊ वाटत नव्हतं, आणि असं जेवले की पोट घ्यास धरायचं ते दातांच्यामुळे कारण त्यांना सवय आहे पहिल्यापासून शिस्ता जेवायची, म्हणजे जेवायला उशीर लागतो, घाई गडबडी जेवत नाहीत ते, आणि ते दात हे झाल्यामुळे त्यांना व्यवस्थित चावून खायला येत नव्हतं ना, मग त्यामुळे पोटाची सारखी तक्रार व्हायची. मग किती 1-1.5 महिना तर ते दमवलेलं मध्ये. मग मी घरच्या घरी काढे करून देत होते जिऱ्याचा काढा करून दे कुठं, म्हणजे ते पोटासाठी हो, म्हणजे दवाखान्यात पण दाखवलं आम्ही मिरचीला, तिथं ते घ्यास वगैरे होतात पोटामध्ये म्हणून त्यांना दाखवलं. पण मेन प्रॉब्लेम ते दातांचा होता हो, ते म्हणजे त्याचं औषध घेऊन तरी काय उपयोग आहे ना, ते तरी पण जरा फरक पडला. मग नंतर मी दररोज जिऱ्याचा काढा करून द्यायला लागले, मग ते पोट जरा व्यवस्थित झालं. पण हे दातांच्यामुळे ते होत होतं.